प्रतापगड जावळीच्या किर्र जंगलातलं स्वराज्याचं वाघनख. हीच ती समरभूमी जिथे 32 दातांच्या बोकडाला सह्याद्रीच्या सिंहानं उभा फाडला होता. हीच ती जागा जिथे अन्याय निवारण्यासाठी जेव्हा कणाकणातून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह अंत केला. आणि हाच तो प्रतापगड जिथे सह्याद्रीचा सिंह छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहगर्जना झाली आणि उभा अफजल फाडला आणि शिवप्रताप घडला आणि नाव गरजलं प्रतापगड. या रयतेच्या स्वराज्यावर अनेक आक्रमणे झाली. छत्रपती शिवराय आणि असंख्य शिलेदारांनी ती हिमतीने आणि गनिमी काव्याने थोपवली. त्यातीलच मोठं संकट म्हणजे ऐन उमेदीत बहरत असणाऱ्या स्वराज्यावर अफजल खान हे संकट येऊ घातलं होतं. अफजल खान याचं वर्णन देवद्वेष्टा, क्रूर कर्मा अशा शब्दात केले गेले आहे. अफजल खानाच्या एका शिक्क्याच्या मजकुरामध्ये हा उल्लेख आढळतो. गर अर्ज कुनद सिपहर अल अलहा फजल फुजला व फजल अफजल अजहर मुल्की बजाय तजबीह आवाज आयत अफजल अफजल. याचा अर्थ असा होतो, उच्चातल्या उच्च स्वर्गाला जर इच्छा झाली की ताकदवान माणसांची आणि अफजल खानाची ताकद या दोन्हींची तुलना करायची झाली तर प्रत्येक ठिकाणांहून अफजल अफजल असा आवाज येईल. पण हा मजकूर अफजल खानाने स्वतः तयार केला होता. यावरून तो किती अहंकारी होता हे समजते. तत्कालीन राजकारणात तो कपटी होता याचेही दाखले सापडतात. पण तो कडक शासक होता हेही त्याच्या काही मोहिमांवरून समजते. अफजल खान स्वराज्यावर चाल करून येण्याआधी त्याने त्याच्या 63 बायकांना विहिरीत बुडवून मारले होते. जिथे त्यांना मारले गेले त्या विहिरीचे नाव भून बावडी असे आहे. अशा या राक्षसी अफजल खानाशी महाराजांना लढायचे होते. उघड्या मैदानावर लढणे योग्य नव्हते आणि ते रयतेच्या भल्याचेही नव्हते. म्हणून मराठ मावळे गनिमी कावा हा युद्ध प्रकार अवलंबत असत. अफजल खानाशी होणारं युद्ध हे नेहमीसारखं नव्हतं. या गनिमास ठार मारणे हेच योग्य आहे असा राजांचा निश्चय होता. अफजल खान महाराजांच्या रोखाने स्वराज्यावर चालून येत असताना तो रयतेवर अन्याय अत्याचार करत येत होता. अफजल खानाचा पाडाव करण्यासाठी महाराजांनी अतिशय अवघड असा प्रतापगड निवडला. अफजल खान विजापूरकडून वाईच्या दिशेने येऊ लागला आणि त्याने त्याचा वाईत पहिला तळ टाकला. शिवाजी महाराजांच्या नियोजनानुसार खानास जावळीच्या जंगलात त्याच्या सर्व फौजेनिशी बोलवून त्याला संपवायचे असे होते. यासाठी या प्रतापगड पर्वामध्ये वकिली आणि युक्तिवाद खूप महत्त्वाचे ठरतात. प्रतापगडच्या सर्व नियोजनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील तर अफजल खानाचे वकील कृष्णाजी भास्कर हे होते. दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या पत्रव्यवहारांमधून शिवाजी महाराजांनी आपण खानास घाबरलो आहे असे भासवल्याचे दिसून येते. पत्रातील मजकुरानुसार जितके शक्य होईल तितके खानाचा अहंकार वाढावा या दिशेने युक्तिवाद दिसून येतो. काही अटी आणि नियमांनुसार 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडच्या पायथ्याशी एका मेटावर त्या जागेला जनीचं टेंब
असे म्हणतात. तिथे अफजल खान आणि छत्रपती शिवराय यांची भेट ठरली. अफजल खान पक्का दगाबाज आहे हे जाणून शिवरायांनी त्यांच्या पुढील योजना आखण्यास सुरुवात केली. भेटीच्या दिवशी छत्रपती शिवरायांसोबत निवडक असे 10 शिलेदार आणि खानासोबत त्याचे 10 लोक असे नियोजन ठरले. त्यामध्ये शिवरायांसोबत असणारे 10 जिगरबाज शिलेदार हे होते: संभाजी कावजी, कोंडाजी कंक, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरुंबक, सूरजी काटके, जीवा महाले, संभाजी करवर, काताजी इंगळे आणि सिद्धी इब्राहिम बर्बर. आणि खानासोबत बडा सय्यद, अब्दुल सय्यद, पहिलवान खान, पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते, रहीम खान आणि इतर 4 खान असे लोक होते. आणि अखेर 10 नोव्हेंबर 1659 हा भेटीचा दिवस उजाडला. भेट साधारण दुपारच्या वेळेत ठरली होती. महाराजांनी भवानी मातेचं दर्शन घेऊन टेहळणी बुरुजावरून खानाच्या भेटीची जागा पाहिली. तेथील हालचालींचे सूक्ष्म असे निरीक्षण केले. भेटीत काय होईल हे आता येणारा काळच ठरवणार होता. तरीही राजांनी सर्व मावळ्यांना अगदी धीराने सांगितले, आम्ही खानास गर्दीस मिळवू, नक्की मिळवू आणि परत येऊ. पण दुर्दैवाने जर काही बरे वाईट झालेच तर संभाजी राजांना गादीवर बसवून आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वराज्य अबाधित ठेवा. हे ऐकून अवघा सह्याद्रीही पाजरावा अशी ती परिस्थिती होती. आणि सर्वांचा निरोप घेऊन सह्याद्रीचा नरसिंह स्वराज्यावर काळ बनू पाहणाऱ्या हिरण्यकश्यपूचा काळ बनून शामियान्याच्या दिशेने चालू लागला. सोबत प्रखोट असे 10 धारकरी होते. जसजशी पाऊले पुढे जात होती तसे सह्याद्री थरारत होता, पुढे होऊ घातलेल्या यवनाचा अंत पाहण्यासाठी. आता अफजल खान शिवाजी राजांना पकडणार असं वातावरण सगळीकडे असताना निश्चयाचा महामेरू, युद्धनीती पारंगत शिवतेजस राजा शिवराय मात्र हजारो विचारांच्या युद्धात खानाचा अंत पाहत होते. शामियान्या जवळ पोहोचताच राजांचे 10 अंगरक्षक बाणाच्या अंतरावर शामियान्याभोवती उभे राहतील असे ठरले होते. भेटीच्या स्वरूपात भेट सशस्त्र होती. महाराजांकडे त्यांचे निवडक शस्त्रे होती. त्यामध्ये एक मोठी तलवार, एक छोटी तलवार किंवा त्याला आपण बिछवा म्हणू शकतो आणि मराठ्यांचे अमुक्त शस्त्र म्हणजे वाघनख होते. ठरल्याप्रमाणे सह्याद्रीचा नरसिंह निडर होऊन शामियान्याच्या दरवाजातून खानाच्या समोर एखाद्या बेलाग दुर्गासम उभा राहतो. राजांचं तेज पाहून खान स्वतः समोर उभा राहतो. हा क्षण होता भोसले कुळीचा वैरी अफजल खान आणि नरसिंह शेर शिवराज समोरासमोर उभे असल्याचा. राजियांनी खानाच्या सभोवतालचे तीक्ष्ण नजरेने निरीक्षण केले. दोन्ही बाजूचे वकील शेजारी उभे असतात. काही काळांच्या बोलाचालीनंतर राजियांच्या भेटीसाठी खान दोन्ही हात पसरवून राजांना गळा भेटीसाठी आलिंगन देतो. राजे खानाच्या आसुरी हास्याचा रोख ओळखून सावध पावलांनी सामोरे येतात. पहिली गळाभेट होते, पण कावेबाज खान त्याचं कपट दाखवून दगा करतो आणि राजियांची मान त्यांच्या डाव्या बगलेत दाबतो आणि उजव्या हाताने राजांच्या पाठीवर वार करतो. पण राजांनी चिलखत गाठल्यामुळे तो वार वाया जातो आणि राजे बडा सय्यद राजांवर वार करण्यासाठी पुढे सरसावतो. पण जिवाजी महाले त्याचा हात वरच्यावर छाटतो. त्याचं शिर
धडा वेगळं कळतं आणि खान संपतो. स्वराज्यावर मात करू पाहणारं खान रूपी ग्रहण शिवसूर्य जाळात भस्म होतो. खान मारला गेला हे कळताच बुरुजांवरून तोफा वाजतात आणि तब्बल 18 तासांपासून जावळीच्या जंगलात लपून बसलेलं सैन्य अफजल खानाच्या सैन्यांवर तुटून पडतं. युद्ध नीतीनुसार आणि गनिमी काव्यानुसार जावळी खोऱ्यातून बाहेर पडणारे सर्व मार्ग मराठ्यांनी बंद केले होते आणि ठिकठिकाणी आपले मराठे बावळे गनिम कापण्यासाठी सज्ज होते. खान मारला हे कळताच सर्व गनिम वाट दिसेल तिकडे जीवाच्या आकांताने धावू लागला. काहींना सह्याद्रीने गिळंकृत केले तर काही मराठे मावळ्यांच्या तलवारीचे पाणी झाले. या सर्व रणधुमाळीमध्ये अफजल खानासोबत त्याची सर्व फौज मारण्यात आली आणि मराठ्यांना एक मोठा विजय मिळाला. पण हे मराठी वादळ इतक्यात शांत होणार नव्हतं आणि मग हे मराठी वादळ निघालं थेट विजापूरच्या रोखानं. यातला पहिला किल्ला होता किल्ले चंदर. यावेळी राजांसोबत होते नेतोजी पालकर, सिद्दी हिलाल, हनुमंतराव खराटे, पांढरे, हिरोजी इंगळे, भीमाजी वाघ, सिदोजी पवार, गोदाजी जगताप, सरदार महाडिक हे सर्व शिलेदार ठिकठिकाणी झुंज गाजवत होते. सातारा, खटाव, मायनी, आष्टी, वडगाव, वेळापूर, कराड, पाली, नेरळे, कामेरी या मार्गाने ही घौडदौड करवीर पर्यंत पोहोचली. अवघ्या 10 दिवसात स्वराज्याच्या सीमा 5 पटीने वाढल्या. त्यानंतर पुढचा किल्ला होता वंदनीय किल्ले पन्हाळगड. 10 नोव्हेंबर 1659 पासून 28 नोव्हेंबर 1659 या 18 दिवसात मराठा मावळ्यांनी पन्हाळापर्यंत मजल मारून पन्हाळा ताब्यात घेतला. अफजल खान वधानंतर या सर्व तात्काळ हालचालींचा वेग पाहून आदिलशाहीला स्वराज्याच्या वाघाची डरकाळी काय असते हे पुरेपूर समजले. एवढ्या वेगाने होणारे रणसंग्राम आणि एकामागोमाग एक होणारे विजय ऐकून सर्वत्र याच अफवा पसरू लागल्या की शिवाजीराजे दैवी आहेत, भिंतीतून प्रकट होतात, एकावेळी अनेक ठिकाणी दिसतात, इत्यादी आणि इत्यादी. आणि आपल्या मावळ्यांनीही या अफवांचा ओघ कमी करू दिला नाही. शेवटी हे सर्व घडलं ते नीतिशास्त्र पारंगत, बुद्धी कौशल्याचा महामेरू छत्रपती शिवरायांच्या विचारसरणीमुळे आणि मी गनिमी कावा या युद्ध प्रकारामुळे. आत्ताच्या भाषेत सांगायचे झाले तर हे सर्व युद्धाची किंवा युद्ध कलेची ग्रँड स्ट्रॅटजी काय असते, सायकोलॉजिकल युद्ध आणि वैचारिक पातळी काय असते याचं उत्तम आणि सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हा संपूर्ण प्रतापगड पर्वतला अजरामर रणसंग्राम आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.